नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी IQ मध्ये आपलं स्वागत आहे। मी श्रीकांत जाधव पुन्हा एकदा घेऊन आलोय आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ आपल्या लाडक्या भाषेत अर्थातच मायबोली मराठीमध्ये। आणि यावेळेस आपला टॉपिक असणार आहे सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, जो की अत्यंत कन्फ्युजिंग टॉपिक आहे आणि अत्यंत डिफिकल्टही आहे। असं बऱ्याचशा जणांना वाटतं की तो खूप अवघड टॉपिक आहे, पण त्याला एक फार अशी सिंपल मेथड आहे ज्याच्याने आपण सिंपल आणि कंपाऊंड इंटरेस्टचे जे एक्झाम्पल्स आहेत, जे काही प्रश्न आहेत ते अत्यंत कमीत कमी वेळेत सोडवू शकतो। ते टेक्निक्स आपण आज बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। बघा विद्यार्थ्यांनो, सर्वप्रथम आपण सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट यांच्यामधला डिफरन्स समजून घेऊयात। बघा, जर माझ्याकडे मी जर एक 100 रुपये उसने घेतलेले आहेत आणि त्यावरती मला जर 10% व्याज लागते, सिंपल इंटरेस्ट जर सिंपल इंटरेस्ट लागतोय मला 10%, तर पहिल्या वर्षाचं व्याज किती होईल माझं? 10 रुपये। आणि दुसऱ्या वर्षाचं व्याज 10%, 10 रुपये। म्हणजेच पूर्ण व्याज मला किती रुपये लागणार आहे? 20 रुपये व्याज लागणार आहे 2 वर्षांसाठी। म्हणजेच 2 वर्षांनंतर मी 120 रुपये परत करायला पाहिजे। 100 रुपये मूळ रक्कम आणि 20 रुपये व्याज असं, ठीक आहे। पण कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये असं होत नाही। कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये बघा, कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये जर मी 100 रुपये घेतले आणि मला 10% व्याज दर आहे, कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये ज्याला आपण चक्रीवाढ व्याज असंही म्हणतो। बघा, तर कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये मला 100 रुपयाला 10% व्याजदर आहे, तर पहिल्या वर्षाचं माझं व्याज असेल 10 रुपये, ठीक आहे। आणि या पहिल्या वर्षानंतर परत दुसऱ्या वर्षी मला व्याज असणार आहे 10%। आणि पहिल्या वर्षी जे व्याज लागलं होतं मला 10 रुपये, त्याचंही व्याज मला पुढच्या वर्षी लागणार आहे, तो म्हणजे 1 रुपये। म्हणजेच पूर्ण व्याज झाले माझं, बघा, पहिल्या वर्षीचं 10 रुपये, दुसऱ्या वर्षीचं 10 रुपये आणि पहिल्या वर्षीच्या 10ला जे व्याज मला लागलं होतं ते 1 रुपये, म्हणजेच 21 रुपये। म्हणजे आता मी 121 रुपये देणं लागतं। बघा, अतिशय सोपी गोष्ट आहे ही। याला आपण थोडं डिटेलमध्ये समजून घेऊयात। बघा, पहिल्या वर्षी मी 100 रुपये घेतलेले आहेत, तर कंपाऊंड इंटरेस्ट जर मोजायचा झाला तर पहिल्या वर्षी मला 10% व्याजदर लागणार आहे। मग पहिल्या वर्षी जे 10% व्याजदर लागलं ते झालं 10 रुपये, म्हणजेच 110 रुपये आता झालेले आहे। आता दुसऱ्या वर्षी मला या 110 वर 10% व्याज लागणार आहे, म्हणजेच 11 रुपये। म्हणजेच पूर्णपणे रक्कम जी होणार आहे माझी ती आहे 121 रुपये। अशा पद्धतीने कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला मोजायचा असतो। मग बघा, कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये 10% आणि पुन्हा त्याच्यावरती 10%, म्हणजेच सक्सेसिव्ह इन्क्रीमेंट आहे, इकडे इन्क्रीज होतोय सक्सेसिव्हली। आणि हाच फॉर्म्युला आपल्याला डिस्काउंटच्या चॅप्टर मध्येही लागू होतो, जिथे आपल्याला सक्सेसिव्ह डिस्काउंट दिलेला असतो। सक्सेसिव्ह डिस्काउंट असं जिथे दिलेलं आहे तिथे बघा, जर 10% डिस्काउंट दिलेला असेल, सक्सेसिव्ह डिस्काउंट, तर आधी अमाऊंटवर 10% डिस्काउंट लावायचा आहे आणि त्याच्यानंतर जी व्हॅल्यू येणार आहे तिच्यावरती 10% डिस्काउंट लागायचा आहे। बघा, यालाही आपण व्यवस्थित समजून घेऊयात। सक्सेसिव्ह डिस्काउंट ही काय गोष्ट आहे, एका छोट्याशा एक्झाम्पल मधनं मी तुमचा हा कन्सेप्टही क्लिअर करतोय। बघा, एखादा शर्ट आहे, त्याची MRP आहे 100 रुपये। 100 रुपये एका शर्टची MRP आहे आणि तुम्ही दुकानात गेल्यानंतर तुम्हाला दुकानदाराने असं सांगितलंय की तुम्हाला 2 डिस्काउंट मिळतील, पहिला मिळेल 50% आणि दुसराही मिळेल किती? 50%। मग आता जर तुम्हाला मी विचारलं की यावरती पूर्ण डिस्काउंट म्हणजे एकंदरीत आपल्याला किती डिस्काउंट मिळणार आहे या शर्टवरती 100 रुपयाचा, तर ऑब्व्हियसली तुम्ही उत्तर देणार की हे 50 आणि हे 50 म्हणजे 100% डिस्काउंट, आणि 100% डिस्काउंट म्हणजे तोच शर्ट आपल्याला 0 रुपयाला मिळेल, म्हणजेच फुकट मिळेल। इन द सेन्स काय, 100 रुपयाचं शर्ट आपल्याला फुकट मिळणार आहे। पण हे जर आपल्याला हे 2 डिस्काउंट न देता सक्सेसिव्ह 2 डिस्काउंट दिलेले असतील, ठीक आहे, बघा व्यवस्थित लक्ष द्या, 2 सक्सेसिव्ह डिस्काउंट दिलेले आहेत आपल्याला। 2 सक्सेसिव्ह डिस्काउंट आहेत, 50 रुपये आणि दुसरा आहे 50 रुपये। ह्याच्यावर मात्र तसं होणार नाही। याच्यावरती बघा, पहिला डिस्काउंट लागेल 100 वरती 50%, म्हणजेच आता आपला शर्ट उरलाय 50 रुपयांचा आणि या 50 वरती आपल्याला दुसरा डिस्काउंट लावायचा आहे, तो म्हणजे 50%, म्हणजेच तो शर्ट तुम्हाला मिळेल 25%, ठीक आहे। म्हणजेच 2 सक्सेसिव्ह डिस्काउंट जर दिलेले असतील 50-50%, ठीक आहे, तर यांचा एकंदरीत इक्विव्हॅलंट डिस्काउंट आपल्याला मिळणार आहे 75%, ठीक आहे। बघा, 50% काढले तर ते येतील 25 आणि उरले 25, म्हणजेच 25% किमतीमध्ये तुम्हाला शर्ट मिळेल आणि 75% तुम्हाला काय भेटणार आहे? डिस्काउंट भेटणार आहे। अशा पद्धतीने हे सक्सेसिव्ह इन्क्रीमेंट म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट आणि सक्सेसिव्ह डिक्रीमेंट म्हणजेच जर तुम्हाला 2 सक्सेसिव्ह डिस्काउंट दिलेले असतील तेव्हा आपण त्याला सक्सेसिव्ह डिक्रीमेंट असं म्हणतो। आता असं समजा की तुम्हाला
X% आणि Y% हे दोन डिस्काउंट दिलेले आहेत, सक्सेसिव्ह डिस्काउंट दिलेले आहेत आणि तुम्हाला असं सांगितलंय की याचा इक्विव्हॅलंट डिस्काउंट शोधून दाखवा. ठीक आहे, इक्विव्हॅलंट डिस्काउंट तुम्हाला काय करायचं आहे, शोधायचं आहे, इक्विव्हॅलंट डिस्काउंट. ठीक आहे, आता या दोन जे डिस्काउंट दिलेले आहेत तुम्हाला X आणि Y याचा इक्विव्हॅलंट डिस्काउंट शोधायचा म्हणजेच काय, जे की मी तुम्हाला मागच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं की दोन सक्सेसिव्ह डिस्काउंट आहेत 50% आणि 50%, तर त्यांचा इक्विव्हॅलंट डिस्काउंट किती येत होता, 75%. मग तसाच इकडे X आणि Y चा इक्विव्हॅलंट डिस्काउंट तुम्हाला शोधायचा आहे. X आणि Y कुठल्याही व्हॅल्यूज असू शकतील. तर मग याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे बघा, X प्लस Y मायनस XY बाय 100 हा तुमचा इक्विव्हॅलंट डिस्काउंटचा काय फॉर्म्युला आहे. ठीक आहे, पण फॉर्म्युलामध्ये टाकून जर शोधणार असेल तर तुम्हाला भरपूर वेळ लागतो आणि त्यानंतर तुम्ही कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये जाल तर ते अजूनही वेळ वाया घालवण्यासारखं आहे. त्याच्यासाठीच आपण इकडे आज एक शॉर्ट ट्रिक शिकणार आहोत. अशी शॉर्ट ट्रिक आहे की तुम्ही कंपाऊंड इंटरेस्टचे क्वेश्चन्स एक 10 ते 15 सेकंदांमध्ये सॉल्व्ह करू शकाल. अशी एक शॉर्ट ट्रिक आहे, ती मी तुम्हाला इकडे आज सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपण त्याचा ट्रेडिशनल अप्रोच म्हणजे जे काही त्याचा फॉर्म्युला वापरून कसं त्याला शोधायचं ते बघूयात. म्हणजेच बघा, आता इकडे X आणि Y चा जर इक्विव्हॅलंट डिस्काउंट शोधायचा तर तो अशा पद्धतीने शोधला जाईल. मग असं कन्सिडर करा की पहिला डिस्काउंट आहे 10% आणि दुसरा डिस्काउंट आहे 20%. म्हणजेच काय, तर X आहे 10% आणि Y आहे 20%. मग यांचा इक्विव्हॅलंट डिस्काउंट काय असेल, मग यांचा इक्विव्हॅलंट डिस्काउंट असेल बघा, X प्लस Y दिले, मग X आहे 10 प्लस Y प्लस Y म्हणजे Y किती आपला, Y आपला आहे 20%. ठीक आहे, Y साठी मी 20% इकडे लिहिणार आहे आणि पुढे फॉर्म्युला मध्ये याला पूर्ण पुट करणार आहे मी. Y आहे 20% मायनस X इंटू Y, XY म्हणजे बघा 10 गुणिले 20 म्हणजेच 200 इकडे येणार आहे भागिले 100. मग हे 2 0 कट होतील आणि इकडे उरणार आहे फक्त 2. मग 10 प्लस 30, 10 प्लस 20 म्हणजे हे 30 आणि वजा हे 2 म्हणजेच यांचा सक्सेसिव्ह डिस्काउंट असणार आहे 28%. आलंय का लक्षात? बघा, हे 10 प्लस 20 30 आणि इकडे जो 2 उरलेला आहे -2 म्हणजेच 28%. म्हणजेच जर 10% डिस्काउंट दिलाय पहिला X आणि दुसरा डिस्काउंट आहे 20%, तर त्यांचा इक्विव्हॅलंट डिस्काउंट असणार आहे 28%. आलाय का लक्षात हा इक्विव्हॅलंट डिस्काउंट शोधण्याचा फॉर्म्युला? ठीक आहे, मग बघूयात आपण अजून पुढे याला कसं शॉर्ट ट्रिकने सोडवायचं. बघा, आता आपले दोन इक्विव्हॅलंट डिस्काउंट होते 10% आणि दुसरा होता 20%. ठीक आहे, मग यांचं फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्जन केलं तर कसं येईल बघा. 10% म्हणजे किती असतं, 10/100 म्हणजे त्याची फ्रॅक्शन असणार आहे 1/10 आणि 20%ची फ्रॅक्शन काय असणार आहे 1/5. हे बघा, हे फ्रॅक्शन कशी आली बघा, हे बघा 20% म्हणजे किती 20/100 बरोबर. मग हे 2 0 कट झाले, बे 1 बे आणि बे 5 10 म्हणजेच 1/5 अशी मी ही फ्रॅक्शन घेतलेली आहे. तर हे पर्सेंटेज चॅप्टर मध्ये फ्रॅक्शन्स आहेत. मी ह्या फ्रॅक्शन्सचा जो आहे स्नॅपशॉट तुम्हाला देईल, तो तुम्ही त्याची कॉपी करून घ्या आणि सगळे पाठ करून घ्या किंवा तुम्ही इकडेही त्याला सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, आपल्या दोन डिस्काउंटचे इकडे माझ्याकडे फ्रॅक्शन्स मी काढलेले आहेत. बघा, आता या फ्रॅक्शनचा मिनिंग काय होतो बघा. जर एखाद्या गोष्टीची वस्तूची किंमत 10 रुपये आहे तर तिच्यावर मी 1 रुपये डिस्काउंट देणार आहे. मग दुसरंही तसंच, तर एखाद्या गोष्टीची किंमत 5 आहे तर तिच्यावर मी 1 रुपये काय देणार आहे, डिस्काउंट देणार आहे. अशा पद्धतीने याला आपल्याला समजून घ्यायचंय. बघा, आता जर 10 रुपयांच्या गोष्टींवरती मी 1 रुपयाचा डिस्काउंट दिला तर किती रुपये उरणार आहेत, 9 रुपये. आणि 5 रुपयाच्या गोष्टीवरती जर मी 1 रुपये डिस्काउंट दिला तर किती रुपये उरणार आहे, 4 रुपये. ठीक आहे, मग अशा पद्धतीने मी इकडे डिस्काउंट सॉल्व्ह केलंय. आता बघा, आपल्याकडे अशा व्हॅल्यूज आलेल्या आहेत, तर यांना जिथे जर हे काही कमी होत असतील तर ते सॉर्ट आउट करून घ्यायचे. म्हणजेच बघा, बे 2 4 आणि बे 5 10. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मी याला सॉर्ट आउट केलेलं आहे इकडे. आता इकडे फक्त क्रॉस मध्ये तुम्हाला कट करायचे आहे, म्हणजे इकडे जो भागाकार करणार आहे तो क्रॉस मध्ये करणार आहे. हे 5 आणि 5 कॅन्सल होत नाहीत, हे व्यवस्थित लक्षात राहू द्या. ठीक आहे, बघा आता मग इकडे काय होणार आहे, हे 5 याला मल्टिप्लाय करायचे आणि हे 9 या 2 ला मल्टिप्लाय करायचे. म्हणजेच 5 5 25 आणि 9 दुने 18. ठीक आहे, आता बघा, ही आहे पहिली व्हॅल्यू तुमची आणि ही डिस्काउंट दिल्यानंतरची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, आणि यांच्यामध्ये डिस्काउंट किती आहे बघा, 25 वजा 18 म्हणजेच 7. म्हणजे 7 युनिट तुम्ही काय दिलंय, डिस्काउंट दिलंय. किती युनिट वरती, 25 वरती. म्हणजेच 7 जर मी डिस्काउंट देतोय 25 वरती तर 100 वरती किती बघा, 25 1 25, 25 चोक 100 आणि 7 चोक 28. आलंय का 28.
म्हणजेच मी इकडे 28% डिस्काउंट दिलाय. ठीक आहे, बघा मागील सम मध्ये आपलं आलं होतं 10 आणि 20चा सक्सेसिव्ह डिस्काउंट, म्हणजे इक्विव्हॅलंट डिस्काउंट किती होता त्यांचा 28%. आणि इकडेही मी सॉल्व्ह केलंय की त्यांचा इक्विव्हॅलंट डिस्काउंट किती आहे 28%. ठीक आहे, बघा मग अजून याला अजून थोडं कॉम्प्लिकेटेड करूयात आपण, अजून अवघड प्रश्न बघूयात, मग त्यांना कसं सोडवायचे ते लक्षात येईल. बघा विद्यार्थ्यांनो, मी आता या एक्झाम्पल मध्ये 2 सक्सेसिव्ह डिस्काउंट देतोय आणि ते सक्सेसिव्ह डिस्काउंट असतील 33.33% आणि दुसरा डिस्काउंट आहे 66.66%. आता ह्याचा इक्विव्हॅलंट डिस्काउंट तुम्हाला काढायचा आहे. आता जर हा तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये पुट करून काढला तर तुम्हाला फार अवघड जाणार, अत्यंत अवघड जाणार आहे. ठीक आहे, याच्यासाठी मी यांना फॉर्म्युल्यामध्ये टाकून काढणार नाहीये. याच्यामध्ये मी आपण जी टेक्निक डिस्कस केली तिच्यामध्ये युज करणार आहे. बघा 33.33 म्हणजेच किती 1/3. ओके, आणि 66.66 म्हणजेच किती 2/3. ठीक आहे, म्हणजेच 3 वर 1चा डिस्काउंट आणि 3 वर 2चा डिस्काउंट. बघा आता पहिली फ्रॅक्शन घेऊयात, इकडची फ्रॅक्शन. याच्यामध्ये 3 रुपयांचं जी गोष्ट होती तिच्यावर मी 1चा डिस्काउंट दिलाय, म्हणजेच किती उरले 2. आणि हिच्यामध्ये 3 रुपयांची गोष्ट आहे आणि डिस्काउंट किती गेलाय 2चा, म्हणजेच उरले किती 1 रुपयाला. ठीक आहे, आता बघूयात 3 त्रिक 9 आणि याला बे म्हणजेच जी गोष्ट 9ची होती आता मी ती 2 रुपयांना विकली आहे. म्हणजे डिस्काउंट कितीचा दिलाय, यांच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे बघा 7चा. ठीक आहे, मग जर मी 7 रुपयांचा डिस्काउंट देतोय 9 रुपयाच्या वस्तूवर, तर मग 100 रुपयाच्या वस्तूवर किती. ठीक आहे, मग याचं जे डिव्हिजन आहे ते डिव्हिजन किती येणार आहे बघा, याला 700 भागिले 9 आपण करू शकतो. ठीक आहे, 9 63 म्हणजे 77.77 याचं उत्तर असणार आहे. तुमचा जो 33.33 आणि 66.66चा इक्विव्हॅलंट डिस्काउंट आहे तो किती आहे 77.77. अशा पद्धतीने अतिशय लवकरात लवकर आपण सक्सेसिव्ह इन्क्रीमेंट आणि सक्सेसिव्ह डिक्रीमेंटचे काढू शकतो. ठीक आहे, आतापर्यंत आपण सक्सेसिव्ह डिक्रीमेंट म्हणजेच डिस्काउंटचे एक्झाम्पल बघितले. आता आपण सक्सेसिव्ह इन्क्रीमेंट म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्टचे एक्झाम्पल बघणार आहोत. कंपाऊंड इंटरेस्टचे एक्झाम्पल बघण्या अगोदर अजून एक कॉम्प्लेक्स, म्हणजेच आतापर्यंत मी फक्त तुम्हाला 2 सक्सेसिव्ह डिस्काउंट देत होतो. मी आता तुम्हाला 3 किंवा 4 सक्सेसिव्ह डिक्रीमेंट कसे शोधायचे ते सांगणार आहे. बघा, जर पहिला डिस्काउंट आहे 25%, दुसरा डिस्काउंट आहे 33.33%, तिसरा डिस्काउंट आहे 12.5% आणि चौथा डिस्काउंट आहे तुमचा 42.84%. हे 4 डिस्काउंट तुम्ही दिलेले आहेत. ठीक आहे, आता या 4 डिस्काउंटचा इक्विव्हॅलंट डिस्काउंट तुम्हाला शोधायचा. बघा फॉर्म्युल्यामध्ये टाकून खूप अवघड गोष्ट आहे, पण आपण याला अतिशय सोप्या पद्धतीने सोडू शकतो. हे बघा 25% म्हणजे 1/4, 33% म्हणजे 1/3, 12.5% म्हणजे 1/8. बघा 25 म्हणजे 1/4 तर 12.5 म्हणजे किती 1/8, त्याचे अर्धे आहेत ना ते. ठीक आहे, आणि 42.84 म्हणजेच 3/7. ठीक आहे, या क्वेश्चन नंतर मी तुम्हाला त्याची जी स्क्रीनशॉट आहे तो देईल मी तुम्हाला, की ह्या पर्सेंटेजच्या सगळ्या फ्रॅक्शन्स, मग त्या तुम्ही पाठ करून घ्या आणि मग तुम्हाला अजून सोपं जाईल हे क्वेश्चन सोडवायला. ठीक आहे, अशा पद्धतीने 4ही डिस्काउंट आपल्याकडे आलेले आहेत, त्यांच्या फ्रॅक्शन्सही आलेले आहेत. बघा आता 4 वर 1चा डिस्काउंट, 4 वर 1चा डिस्काउंट म्हणजे किंमत किती उरली 3ची. आता 3 वर 1चा डिस्काउंट इथे, मग किती उरणार आहे 2. 8 वर 1चा डिस्काउंट म्हणजेच उरणार आहे 7 आणि 7 वर 3चा डिस्काउंट म्हणजे उरणार आहे 4. अशा पद्धतीने सगळे डिस्काउंट आपण दिलेले आहेत. मग बघा इकडे 4 ला कट होऊन जाईल, 3 ला कट होईल, 7 ला कट होईल आणि इकडे बे आणि 8 असं उरेल. मग इकडे 4 आहे आणि इकडे 1 आहे. ठीक आहे, मग आता 4 वरती जर 3चा डिस्काउंट देत आहे, 4 वरती कितीचा डिस्काउंट दिलाय 3चा, तर 100 वर किती असणार आहे मग बघा 75% असणार आहे. 100चा चौथा भाग म्हणजे 25 आणि 3 भाग आहेत म्हणजेच 75% डिस्काउंट इज इक्विव्हॅलंट टू या these 4 या 4 डिस्काउंटच्या इक्विव्हॅलंट आहे, सक्सेसिव्ह डिस्काउंटच्या इक्विव्हॅलंट आहे 75%. ठीक आहे, लक्षात आलंय मग डिस्काउंटचे प्रॉब्लेम्स. आता वळूयात आपण कंपाऊंड इंटरेस्टच्या प्रॉब्लेम्स कडे. बघा आता कंपाऊंड इंटरेस्ट आहे, समजा कन्सिडर करा की कंपाऊंड इंटरेस्टचं एक्झाम्पल आपण घेतोय, तर 10% कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याकडे आहे. ठीक आहे, मग आता 10% कंपाऊंड इंटरेस्ट आहे आणि आपला वेळ जो आहे ते 2 वर्ष आहे, म्हणजेच आपल्याला दोनदा सक्सेसिव्ह 10% लागणार आहेत. ठीक आहे, मग बघा पहिल्या वर्षी 10ची फ्रॅक्शन किती होईल 1/10. ठीक आहे, मग 10 वरती 1चा
इंटरेस्ट असा याचा अर्थ होतो. ठीक आहे. मग पहिल्या वर्षी आपल्याला 10 वरती 1 चा लागेल म्हणजे 10 चा 11 होईल आणि दुसऱ्या वर्षी पुन्हा आपल्याला 10% लागणार आहे, सक्सेसिव्ह आहे, तर मग तो होईल 10 चा पुन्हा 11. दुसऱ्या वर्षीचे 10 चा 11 आणि पहिल्या वर्षीचा 10 चा 11. ठीक आहे. मग यांचं मल्टिप्लिकेशन करूयात. इकडे येईल 100 आणि इकडे किती येणार आहे 121. बघा 100 वरती किती लागलाय 21. डिस्काउंट मध्ये जसं आपण इकडे मायनस करत होतो इथे फक्त आपल्याला काय करायचंय बेरीज करायची म्हणजेच ऍडिशन करायची. ठीक आहे. मग जर समजा 100 वरती आपल्याला कितीचा इंटरेस्ट लागतोय 21%चा. ठीक. इकडे डायरेक्टच आलंय की 100 वरती आपल्याला किती लागणार आहे 21% इंटरेस्ट लागणार आहे कंपाऊंड इंटरेस्ट. जर 10% सिंपल बघितला तर तो 20% होतो. बघा त्याच पद्धतीने जर मी इकडे 10% पहिला इंटरेस्ट आहे आणि दुसऱ्या वर्षीचा आहे 20%, मग हा झाला आपला 10 आणि 20 सक्सेसिव्ह इंटरेस्ट, सक्सेसिव्ह इन्क्रीमेंट असं त्याला म्हणूयात आपण. ठीक आहे. दोन व्याजदर लागणार आहे आपल्याला. पहिल्या वर्षी 10% आणि दुसऱ्या वर्षी किती लागणार आहे 20%. मग पहिल्या वर्षीसाठी 1/10 ची फ्रॅक्शन आणि दुसऱ्या वर्षीसाठी 1/5 ची फ्रॅक्शन. मग बघा 10 वरती 1 चा लागेल, मग 10 वरती 1 चा लागेल म्हणजे 10 चा किती होणार आहे 11 आणि दुसऱ्या वर्षी 5 वरती 1 चा लागणार आहे म्हणजेच किती होणार आहे 5 वरती 1 म्हणजे इकडे 6 होईल. बरोबर आहे. ठीक आहे. आता इकडे 3 बेत्रिक 6 आणि इकडे 2×5 10. 5 इकडे किती होणार आहे 25 आणि 11 त्रिक 33 होणार आहे. ठीक आहे. मग बघा 25 वर जर 33 होतोय, 25 चा जर तू अमाऊंट 33 होते म्हणजे इंटरेस्ट कितीचा लागला इकडे आपल्याला 25 वरती बघा 5 आणि 3 8 चा लागलाय. मग जर 25 वर तुम्हाला 8 चा इंटरेस्ट लागतोय तर 100 वर कितीचा लागणार आहे. ठीक आहे. मग इकडे येईल किती येणार आहे 32%. आलंय का लक्षात. मग बघा 10 आणि 20 यांचा कंपाऊंड इंटरेस्ट तुम्ही काढून बघा, तुम्हाला लक्षात येईल की त्याचा आन्सर येते 32%. मग अशा पद्धतीने आपण अतिशय सोप्या पद्धतीने याला सोडवू शकतो. ठीक आहे. चला तर मग प्रश्नांमध्ये याचा वापर करून बघूयात. आपण जी टेक्निक बघितली तिचा वापर होतोय का. बघा प्रिन्सिपल दिलेला आहे आपल्याला, प्रिन्सिपल आपल्याला दिलेलं नाहीये, प्रिन्सिपल आपल्याला शोधायचं आहे. रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 10%, वेळ दिलेली आहे 2 वर्ष, कंपाऊंड इंटरेस्ट दिलेलं नाहीये, अमाऊंट दिलेली आहे. बघा प्रिन्सिपल म्हणजे मूळ रक्कम आणि प्रिन्सिपल वरती जो काही व्याज लागून जी रक्कम येते तिला आपण अमाऊंट असं म्हणतो, अमाऊंट असं संबोधित करतो. ठीक आहे. बघा सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय की हा जो इंटरेस्ट आपल्याकडे आहे याला आपल्याला फ्रॅक्शन मध्ये डिवाइड करायचं 1/10. 10% म्हणजेच किती 1/10. आता वेळ किती आहे 2 वर्ष म्हणजेच काय पहिल्या वर्षी 10 ला 1 लागेल. बघा इकडे 10 ला किती लागणार आहे 1 लागणार आहे म्हणजेच 11 होईल आणि दुसऱ्या वर्षी पुन्हा 10% आहे, सेम इंटरेस्ट असणार आहे, पुन्हा 10 ला 11 लागणार आहे. ठीक आहे. मग आता इकडे आपल्या आलंय 100, 10 गुणिले 10 100 आणि 11 गुणिले 11 121 आणि यांच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे 21 चा. आता व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो, ही आहे आपली प्रिन्सिपल, ही आहे आपली अमाऊंट जी की येणार आहे व्याज लागून आणि हा जो आहे इकडे 21 हा आहे आपला कंपाऊंड इंटरेस्ट. आणि हे एक्झॅक्टली कंपाऊंड इंटरेस्ट नाहीये बरं, त्याचे युनिट्स आहे. कंपाऊंड इंटरेस्ट किती युनिट आहे आपला 21 युनिट, प्रिन्सिपल किती युनिट आहे 100 युनिट आणि अमाऊंट किती युनिट आहे 121 युनिट. ठीक आहे. मग आता इकडे टोटल अमाऊंट किती आहे आपली 6050. ठीक आहे. 6050 काय टोटल अमाऊंट आहे आणि अमाऊंट किती युनिट आहेत 121 युनिट आहेत. मग एका युनिटची व्हॅल्यू किती असणार आहे पर युनिट. बघा 121 ला जर 5 ने गुणवलं तर 605 येणार आहे आणि हा 0 तसाच म्हणजेच 50 पर युनिट. पर युनिट किती असणार आहे 50. एका युनिटची व्हॅल्यू असणार आहे 50. मग आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट शोधायचा. बघा कंपाऊंड इंटरेस्टची युनिट किती आहे 21 युनिट. 21 युनिट गुणिले 50, 21 युनिट गुणिले 50 म्हणजे इकडे येणार 0, 5 1 5 आणि 5 2 10 म्हणजे 1050 हा काय असणार आपला CI असणार आहे म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट. आता प्रिन्सिपल बघा, प्रिन्सिपल इकडे सांगितलं होतं ना तुम्हाला, प्रिन्सिपल किती युनिट आहे 100 युनिट. ठीक आहे. आणि एका युनिटची व्हॅल्यू किती आपली 50. मग प्रिन्सिपल किती असणार आहे 5000 असणार आहे का. बघा 5000 आपला प्रिन्सिपल, 1050 आपला कंपाऊंड इंटरेस्ट आणि 6050 आपली टोटल अमाऊंट असणार आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे सिंपल आणि कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच प्रश्नासाठी अजून एक टेक्निक सांगणार आहे मी जी की आता सांगितलेल्या टेक्निक पेक्षाही इझी आहे. बघा इकडे आपल्याला प्रिन्सिपल अमाऊंट आपली जी आहे ती आपण 100 युनिट कन्सिडर करूयात.
प्रिन्सिपल म्हणजेच 100 युनिट असं आपण कन्सिडर करूयात. आणि मग प्रिन्सिपल वरती व्याज किती लागणार आहे आपल्याला? 10% व्याज लागणार आहे. ठीक आहे, म्हणजेच 1/10. मग आपल्याला व्याज किती वर्षांचं लागणार आहे? 2 वर्षांचं. पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी 2 व्याज लागणार आहेत आपल्याला. ठीक आहे, मग बघा आता पहिल्या वर्षी 1/10 म्हणजे 100चे 1/10 म्हणजे 10 इंटरेस्ट लागणार आहे. दुसऱ्या वर्षी पुन्हा आपल्याला 10चा व्याज लागणार आहे. पण दुसऱ्या वर्षी या 100 वर तर 10चा व्याज लागेलच आपल्याला, पण या 10चाही 1/10 व्याज लागणार आहे आपल्याला. या 10चाही 10% लागणार आहे दुसऱ्या वर्षी. म्हणजेच तो किती असणार आहे आपला? 1 रुपया, म्हणजे 1 युनिट असणार आहे. मग बघा इकडे आता, इकडे 100 युनिट आपलं प्रिन्सिपल होतं आणि कंपाऊंड इंटरेस्ट किती होणार आहे आपला? हे 10 प्लस 10 प्लस हा 1 म्हणजेच 21 आपला काय असणार आहे? कंपाऊंड इंटरेस्ट असणार आहे. ठीक आहे, मग मला सांगा, जर 21 आपला कंपाऊंड इंटरेस्ट आला आणि 100 जर आपला प्रिन्सिपल आहे, तर टोटल आपलं अमाऊंट किती असणार आहे? 121 युनिट. ठीक आहे, मग 121 युनिट म्हणजे किती आहे? 6050. तर 100 युनिट म्हणजे किती असणार आहे? बघा, 121 म्हणजे 6050, तर 50 पर युनिट आणि 100 युनिट म्हणजे किती असणार आहे मग आपलं? 5000. ठीक आहे, आणि सीआय किती असणार आहे? सीआय किती आपला टोटल? बघा, हे 10 आणि हा 1 म्हणजेच 21 युनिट सीआय असणार आहे. 21 गुणिले 50 म्हणजेच 1050 एवढा आपलं काय असणार आहे? कंपाऊंड इंटरेस्ट. बघा, हळूहळू तुमच्या हे लक्षात येईल की ही टेक्निक कशी यूज करायची. पूर्ण व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा, व्यवस्थित समजून घ्या, तुमच्या लक्षात येईल ही टेक्निक कशी यूज होते. बघा विद्यार्थ्यांनो, इकडे आपल्याकडे सिंपल आणि कंपाऊंड इंटरेस्ट मधला हा दुसरा प्रश्न आहे आपला. आपल्याला इकडे पुन्हा प्रिन्सिपल दिलेलं नाहीये, टाइम दिलेला आहे, रेट ऑफ इंटरेस्ट आहे, सीआय दिलेला आहे, अमाऊंट आपल्याकडे नाहीये. मागच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला अमाऊंट दिलेली होती, सीआय काढायचा होता. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला सीआय दिलेला आहे, अमाऊंट आपल्याला माहिती नाहीये. ठीक आहे, बघूयात. तर आपल्या जी रेग्युलर मेथड आहे, मी तुम्हाला 2 मेथड सांगितल्या, त्यापैकी पहिली जी मेथड आहे त्याच्याने याला कसं सॉल्व्ह करायचं? 12.5% म्हणजेच किती? 1/8. ठीक आहे, मग 1/8 म्हणजे पहिल्या वर्षी 8 वरती 1 चा इंटरेस्ट म्हणजे कंप्लीट 9 होणार आहे, आणि दुसऱ्या वर्षी पुन्हा 8 वरती 1 चा इंटरेस्ट म्हणजे पुन्हा काय होणार आहे? 9. मग 8 इंटू 8, 8 8 64 इकडे टोटल होणार आहे. इकडे 9 9 81, इकडे किती होणार आहे? 81 होणार आहे. आणि यांच्यामध्ये डिफरन्स किती आहे? 17चा डिफरन्स आहे ना, 17चा डिफरन्स. ठीक आहे, मग बघा, 17चा डिफरन्स जर इकडे आहे, तर 17 म्हणजे कंपाऊंड इंटरेस्टचे युनिट, 64 म्हणजे प्रिन्सिपलचे युनिट, आणि 81 म्हणजे हे अमाऊंटचे युनिट असणार आहे. म्हणजे 81 युनिट अमाऊंट असणार आहे. तसंच 17 युनिट काय असणार आहे? कंपाऊंड इंटरेस्ट. मग 17 युनिट जर कंपाऊंड इंटरेस्ट आहे आणि कंपाऊंड इंटरेस्ट जर 510 आहे, तर पर युनिटची व्हॅल्यू किती असणार आहे? बघा, 17 त्रिक 51 30 म्हणजे 30 असणार आहे आपली एका युनिटची व्हॅल्यू. मग एका युनिटची जर व्हॅल्यू 30 आहे, तर 81 युनिटची किती असणार आहे? बघा, 81 गुणिले 30 करायचंय तुम्हाला. मग 3 1 3 आणि 8 त्रिक 24 म्हणजेच काय? तर तुमची अमाऊंट असणार आहे 2430. ठीक आहे, आणि 64 तुमची काय? प्रिन्सिपल आहे. 64 काय? 64 युनिट. इकडे बघा, 64 युनिट प्रिन्सिपल आहे आणि एका युनिटची व्हॅल्यू 30 आहे. तर 3 चौक 12, 6 त्रिक 18 आणि 1 19 म्हणजे 1920 रुपये जो आहे तुमचा काय? प्रिन्सिपल आहे. बघा, 1920 रुपये प्रिन्सिपल आणि त्याच्यावरती 510 रुपये तुमचा सीआय लागलाय आणि 2430 रुपये तुमची अमाऊंट आहे. अशा पद्धतीने अत्यंत कमी वेळात आपण कंपाऊंड इंटरेस्टचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. आणि यालाच अजून दुसरी जी टेक्निक आहे ती चेक करूयात. मग ती जास्त सोपी वाटत असेल तर तिच्याने तुम्ही सॉल्व्ह करू शकता, किंवा याही टेक्निकने तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. जी दुसरी मेथड आहे तिच्यामध्ये आपण प्रिन्सिपलला 100 युनिट असं कन्सिडर करत असतो. ठीक आहे, मग इकडे मी 100 युनिटचा प्रिन्सिपल कन्सिडर केलाय आणि त्याच्यावरती मला व्याज लागणार आहे 2 वर्षी, पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी. पहिल्या वर्षी किती व्याज दर आहे? 12.5% आणि दुसऱ्या वर्षी 12.5%. आणि 12.5% म्हणजे किती? 1/8. पहिल्या वर्षी 1/8 लागेल आणि दुसऱ्या वर्षी किती लागणार आहे? 1/8 लागणार आहे. पण इकडे जर 100 ला तुम्ही 1/8 ने डिवाइड केलं तर ते तुमचं पॉइंट मध्ये आन्सर येणार आहे, आणि पॉइंट मध्ये आन्सर आलं की पुन्हा तुमचा वेळ वाढणार आहे. मग शॉर्ट ट्रिकचा उपयोग काय? ठीक आहे, मग त्यामुळे मी इकडे 100 नाही घेणार आहे. इकडे जे प्रिन्सिपलचं युनिट आहे ते मी किती घेणार आहे? मग बघा, 100 घेणार नाहीये तर मग किती घेणार आहे? जर तुम्ही ते 100 घेणार नाहीये तर तुम्ही ते काहीही घेऊ शकता. फक्त त्याची थोडीशी टेक्निक आहे.
तुमच्या मनाने काहीही घेऊ शकता, पण 100 का नाही घेतला आपण, कारण की पॉईंट मध्ये आन्सर येत होतं. मग इथे एक अशी व्हॅल्यू तुमचा प्रिन्सिपल म्हणून घ्या जेणेकरून तो 8 ने डिवाइड होईल. बघा मग मी इकडे 64 घेतोय, तुमच्या लक्षात येईलच की मी 64 का घेतोय. मग इकडे जर मी 64 घेतलाय तर तो 8 ने डिवाइड होतोय. बघा मग 64 आपला टोटल काय आहे, प्रिन्सिपलचे युनिट्स आहे. 64 युनिट आपला प्रिन्सिपल आहे. मग 64 चे 1/8 काढले तर आन्सर येणार आहे किती आपलं 8. म्हणजे पहिल्या वर्षी आपल्याला 8% व्याज लागणार आहे, म्हणजे 8 युनिट व्याज लागणार आहे कंपाऊंड इंटरेस्ट. आणि दुसऱ्या वर्षी पुन्हा 1/8 म्हणजे हा पण 8 लागणार आहे आपल्याला. ठीक आहे. आणि दुसऱ्या वर्षी मात्र आपल्याला पहिल्या वर्षीचा जो व्याज लागलेला असतो त्याच्यावरती पण व्याज लागतो का? ठीक आहे, लागतो. मग तो असणार आहे 1/8. 8 चा 1/8 किती असणार आहे, 1 असणार आहे. बघा मग अशा पद्धतीने आपला 64 युनिट जो आहे तो प्रिन्सिपल आहे. आणि कंपाऊंड इंटरेस्ट किती असणार आहे बघा, 8 हे 8 म्हणजे 16 आणि 1 17, म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट किती, कंपाऊंड इंटरेस्टचे युनिट किती असणार आहे आपले 17. आणि सिंपल इंटरेस्टचे युनिट किती असणार आहे बघा 8 आणि 8. सिंपल इंटरेस्ट वरती हा जो 1 आलेला आहे हा आपण कन्सिडर करत नाही, म्हणजे पहिल्या वर्षी 12.5% आणि दुसऱ्या वर्षी 12.5%, म्हणजे सिंपल इंटरेस्ट किती 16 युनिट असणार आहे. ठीक आहे. पण सध्या आपण काय करतोय, कंपाऊंड इंटरेस्ट शोधतोय. कंपाऊंड इंटरेस्ट आहे 17 युनिट आणि ऍक्च्युअल कंपाऊंड इंटरेस्ट किती 51 म्हणजे 510. मग 510 भागिले 17 जे की कंपाऊंड युनिटची इंटरेस्ट आहे, म्हणजेच किती येणार आहे 30. म्हणजे 30 एका युनिटची काय व्हॅल्यू आहे, पर युनिट किती आहे 30. आता बघा आपला प्रिन्सिपल किती आहे 64. ठीक आहे. मग 64 युनिट आपला प्रिन्सिपल आहे आणि एका युनिटची व्हॅल्यू किती आहे 30 आहे. मग इकडे मी याला 30 ने मल्टिप्लाय करणार आहे, म्हणजेच इकडे 0, 3 चोक 12, 6 त्रिक 18 आणि 1 19, म्हणजेच प्रिन्सिपल किती आलाय आपला 1920 रुपये. ठीक आहे. आणि अमाऊंट बघा, आता अमाऊंट कशी शोधणार आपण, अमाऊंट म्हणजे काय असतं, जे प्रिन्सिपल आहे ते प्लस कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजेच आपली अमाऊंट असते. बघा मग इकडे प्रिन्सिपल किती आहे 64 आणि कंपाऊंड इंटरेस्ट किती आहे टोटल 17. मग हे 64 अधिक 17 केल्यानंतर किती येत आहेत 81, म्हणजेच 81 युनिट आपली काय अमाऊंट आहे. मग जर अमाऊंट 81 युनिट आहे आणि एका युनिटची व्हॅल्यू जर 30 आहे तर मग हे किती येणार आहे, अमाऊंट किती येणार आपली बघा 3 1 3 आणि 8 त्रिक 24, म्हणजेच अमाऊंट आपली असणार आहे 2430 रुपये. बघा प्रिन्सिपल आला 1920 रुपये, कंपाऊंड इंटरेस्ट 510 आणि अमाऊंट आली आहे 2430 रुपये. बघा अत्यंत सिंपल ही टेक्निक आहे, याच्याने तुम्ही कुठलेही एक्झाम्पल 10 ते 15 सेकंदांमध्ये सॉल्व्ह करू शकता. बघा विद्यार्थ्यांनो, आजचा हा आपला शेवटचा प्रश्न असणार आहे. सिंपल आणि कंपाऊंड इंटरेस्ट इथेच संपत नाही, याच्यामध्ये अजूनही विविध प्रकारचे प्रश्न आहेत, पण आज मी एका विशिष्ट प्रकारचे प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तर येत्या काही दिवसात मी सिंपल आणि कंपाऊंड इंटरेस्टचे अजूनही व्हिडिओ टाकेल, ज्यामध्ये जे अजून उरलेले प्रश्न आहेत त्यांना कशा प्रकारे सोडवायचे ते मी एक्सप्लेन करेल. सध्या आजच्या व्हिडिओमध्ये हा शेवटचा प्रश्न आहे आणि हा थोडासा वेगळ्या धाटणीचा प्रश्न आहे. बघा आधी आपल्याला प्रिन्सिपल, कंपाऊंड इंटरेस्ट आणि अमाऊंट या तिन्हीपैकी एक दिलेला असायचा आणि रेट दिलेला असायचा. आताही तसंच आहे, कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला दिलेला आहे, पण इकडे जर व्यवस्थित लक्ष द्याल तुम्ही तर 2 वर्षांसाठी जो रेट दिलेला आहे आपल्याला तो वेगवेगळा आहे. पहिल्या वर्षी 12.5% आपल्याला व्याज लागणार आहे आणि दुसऱ्या वर्षी 11.11%. आतापर्यंत आपल्याला व्याजदर कसा असायचा, सारखाच असायचा, पण आता आपल्याला व्याजदर वेगवेगळा दिलेला आहे. बरोबर. ठीक आहे. मग बघूयात. मग 12.5%ची फ्रॅक्शन आधी आपण करणार आहोत. फ्रॅक्शन किती होणार आहे आपली 1/8 आणि दुसऱ्या वर्षीची 11.11% म्हणजे याची फ्रॅक्शन होणार आहे 1/9. म्हणजेच बघा इकडे काहीतरी प्रिन्सिपल अमाऊंट आपली असणार आहे, त्याच्यावरती आपल्याला पहिल्या वर्षी व्याज लागणार आहे 1/8चं आणि दुसऱ्या वर्षी व्याज लागणार आहे 1/9चं. बरोबर. मग इथे आपल्याला एक अशी अमाऊंट आपण घेत असतो की जी 100 असेल किंवा दुसरी काही असेल, पण आपल्या मनाने आपण त्या इकडे प्रिन्सिपलचे युनिट्स घेत असतो. मग इकडे जे आहे आज आपण असे युनिट्स घेणार आहोत, अशी एक व्हॅल्यू इथे घेणार आहोत जी की 8 ने आणि 9 ने दोन्ही डिव्हिजिबल आहे, म्हणजेच आपलं उत्तर पॉइंट मध्ये येणार नाही. ठीक आहे. मग इकडे मी 72 घेतोय. बघा 8 आणि 9चा एलसीएम आहे, जे की 8 आणि 9 दोन्हीने पण याला काय होणार आहे भाग जाणार आहे, म्हणून मी इकडे 72 घेतलाय. ठीक आहे. बघा मग 72चे 1/8, मग इकडे किती येणार आहे, पहिल्या वर्षी व्याज लागणार आहे मला 9 युनिट आणि दुसऱ्या वर्षी बघा 72चे 1/9 म्हणजेच 8 युनिट व्याज मला दुसऱ्या वर्षी लागणार आहे. पण दुसऱ्या वर्षी
मला पहिल्या वर्षीचं जे व्याज होतं त्याच्यावर पण व्याज लागतं, म्हणजेच इथेही 1/9 लागणार आहे मला. मग ती व्हॅल्यू किती येणार आहे? 1. मग बघा प्रिन्सिपल किती आहे आपला? 72 युनिट. प्रिन्सिपल 72 नाहीये बरं, प्रिन्सिपल 72 युनिट आहे. ठीक आहे. मग त्याच हिशोबाने कंपाऊंड इंटरेस्ट किती युनिट आहे बघा? 9 + 8 + हा 1 म्हणजेच 18 युनिट आपला काय सीआय आहे कंपाऊंड इंटरेस्ट. बघा 18 युनिट आलाय आपलं, 18 युनिट सीआय. आणि सीआय किती आपला? 1400 आहे. ठीक आहे. मग 1400 म्हणजे जर 18 युनिट तर 72 म्हणजे किती युनिट? 72 आपला काय प्रिन्सिपल आहे. आपण प्रिन्सिपल शोधतोय. बघा सीआय 1400 आहे आणि तो 18 युनिट आहे. मग 1400 म्हणजे जर 18 युनिट तर 72 म्हणजे किती युनिट? आणि हे जर आपल्याला लक्षात आलं तर आपला प्रिन्सिपल आपल्याला सापडतोय. मग 72 म्हणजे किती युनिट? बघा इकडे आपल्याला 9 ने भाग द्यायचा आहे. 9 दुने 18 आणि इकडे 9 8 72 आणि 2 ने याला भाग दिलाय म्हणजे 700. म्हणजे हे येणार आहे आपलं प्रिन्सिपल 5600. प्रिन्सिपल किती आलाय मग आपला? 5600. मग याच सेम पद्धतीने आपल्याला शोधायचं आहे अमाऊंट शोधायची. बघा आता अमाऊंट किती असणार आहे आपली? बघा प्रिन्सिपल आणि कंपाऊंड इंटरेस्ट दोन्ही मिळून आपली अमाऊंट होते. मग आपला प्रिन्सिपल किती आहे? 72 युनिट. इकडे 72 युनिट प्रिन्सिपल आहे आणि कंपाऊंड इंटरेस्ट किती आहे? 18 युनिट्स. बरोबर ना? 18 युनिट जर कंपाऊंड इंटरेस्ट आहे म्हणजेच पूर्ण अमाऊंट आपली किती होणार आहे? 90 युनिट. ठीक आहे. मग याच सेम टेक्निकने आपल्याला शोधायचं. बघा 1400 म्हणजे जर 18 युनिट आहे तर 90 युनिट म्हणजे किती? ठीक आहे. मग इकडे 9 दुने 18 आणि 9 10 90 आणि इकडे मग येणार आहे 2 7 14. ओके. मग 700 गुणिले 10, 700 गुणिले 10 म्हणजे 7000 असणार आहे आपला अमाऊंट. मग इकडे किती आन्सर येणार आहे आपलं? 7000. बघा अशा पद्धतीने अतिशय सोपी ही सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट साठीची मेथड आहे. या मेथडने आपण सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टचे गणित अगदी सेकंदांमध्ये सोडवू शकतो. ठीक आहे. धन्यवाद.